Hello students, today we are going to learn divisibility test for 2. So students, see, a number which has any one of the digits 0, 2, 4, 6, 8 in its units place is divisible by 2. आता याचा मीनिंग सांगते तुम्हाला. आता असा नंबर की ज्याच्या युनिट प्लेसला काय यायला पाहिजे, आयदर 0 असायला पाहिजे, 2 पाहिजे, 4, 6 किंवा 8 यापैकी जर एक नंबर असेल तर तो नंबर कशाने डिव्हिजिबल होत असतो, तर 2ने डिव्हिजिबल होत असतो. आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत ती पाहूया. 20. आता 20च्या युनिट प्लेसला काय आहे, 0 आहे. 502. 502च्या युनिट प्लेसला 2 आहे. 40,104 युनिट प्लेसला कुठला नंबर आला आहे, 4 हा नंबर आलेला आहे. 1,69,706 आता या नंबरच्या युनिट प्लेसला 6 हा नंबर आलेला आहे. 20,81,038 या नंबरच्या युनिट प्लेसला कोणता नंबर आलेला आहे, तर 8 हा नंबर आलेला आहे. म्हणजे हे सगळे नंबर्स जे आहेत ते कशाने डिव्हिजिबल असणार आहेत, तर 2ने डिव्हिजिबल असणार आहेत. ठीक आहे. दॅट मीन्स ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायला सुद्धा हे नंबर कसे आहेत, तुम्हाला सोपे आहेत. पहा, 0, 2, 2 2 जा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. म्हणजे असा नंबर की ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर येत असतील तर तो नंबर कितीने डिव्हिजिबल होतो, तर 2ने डिव्हिजिबल होतो. सो स्टुडंट, दिस इज द डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2.